बरं झालं पण तुम्ही आलात। अशा प्रसंगामध्ये बाई माणूस असलं की आधार वाटतो, त्यांना बरं वाटलं असेल। मी आमचं येणं साहजिकच होतं, पण त्या भक्तीच्या खोट्या नवऱ्याला जे काही तुम्ही शोधून काढलंय, ती घिमया जी काही केलेत ना तुम्ही, त्याला खरंच तोड नाही, कौतुकास्पदच आहे ते। आणि मला चांगलं ठाव आहे, हे काम तुझ्या बिघात दुसऱ्या कुणाला जमलं नसतं, पण केलं कसं आहे सगळं? विशेष काही नाही, ते इतकी वर्ष राजकारणामध्ये असे अनेक माणसं शोधतो आम्ही। गुन्हेगारांचा माझा एक अभ्यास आहे त्यांच्याबद्दलचा। जे असे अट्टल असतात ना मुरलेले, ते पोलीस स्टेशनच्या आसपास कुठेतरी लपून बसलेले असतात, कारण त्यांना हे माहित असतं की पोलीस आसपासची जागा सोडून दूर कुठेतरी शोधायला जातात। आणि हे जे असतात ना सोन्यासारखे भोरटे, कधीतरी परिस्थितीनुसार काहीतरी गुन्हे करणारे, हे असे आसपासच्या गावामध्ये कुठेतरी लॉजवर वगैरे जाऊन बसलेले असतात। माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी, जा आपल्या सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये जा, सगळी लॉज शोधून काढा। हा कुठे असेल माहिती? केडगावच्या अमृत लॉज वरती बसला होता, तिथनं धरून आणला, 2 कानपडात मारले त्याच्या। खरं तर ना आणणारच नव्हतो, तिथेच सोलपटून काढणार होतो त्याला। बघितल्या बघितल्या असा संताप आला होता, पण केवळ मुक्ताला शब्द दिला होता म्हणून त्याला मी घेऊन आलो। हो, तुम्ही नसते तर हा माणूस कधी सापडलाच नसता। भक्तीचं काय झालं असतं देवालाच ठाऊक। तुमचे लई उपकार झाले। उपकार वगैरे काही नाही हो, आणि आभार मानायचे असतील त्या गावकऱ्यांचे माना। वेळेवर ते गावकरी धावून आले म्हणून मुक्ता, भक्ती आणि सारंग यांचा जीव वाचला, म्हणून ते तिकडेच गेलेत मगाशीच त्यांचे आभार मानायला। भागवत दादा, तुम्ही नुसतं पाहून थांबला नाही तर लोकांना गोळा करून घेऊन गेलात तिथं। खरंच एवढं कोण करत असतंय कोणासाठी? अहो, तुम्ही माया पोरींसाठी येळेवर देवासारखं धावून गेलात। तुम्ही नसता गेलात तर काय झालं असतो? नुसता विचार करून पण अंगावर काटा येतोय। अहो, मी नुसतं पाहून निघून गेलो असतो तर माया माणूस म्हणून असण्याला काय अर्थ उरला असता? आणि तुमची मुक्ता ही गुणी आहे बरं का। माझ्या मुलीला पण मी तिच्या संघर्षाची, तिच्या संबळ वादनाची उदाहरणं देत असतो। मुलीने कसं मुक्तासारखं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे। हा, तिची स्पर्धा आहे ना व। हा, आता शेवटच्या फेरीला गेली ती। वा वा, तिला मायाकडून लय मोठ्या शुभेच्छा। सांगतो बर का, धन्यवाद, येतो मी। या या या। ती जास्तीची भांडी मग गाद्या हातरून, म्हणजे आम्ही इथं येऊन तुम्हाला त्रासच दिला म्हणायचा। हो, त्रास कसला? तुमचा किती आधार वाटला माहितीये, तुम्हाला आराम वाटावा, तुमचा त्रास कमी व्हावा, असं आम्ही काही करू शकत नाही, याचं जास्त वाईट वाटत। मला सांग, माणसाला जगायला काय पाहिजे? भुकेला भाकर, अंगावर कापड आणि डोक्यावर छप्पर झालं की झालं। उगा आपणच आपलं आयुष्य नग असलेल्या सामानाने भरतोय। आताच्या लोकांना चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या लई हौस असती या। तुम्ही काळजी करू नका, हे देऊ शकत नाही ते देऊ शकत नाही असं अजाबात मनात आणायचं नाही। जे हाय त्यात समज गोवाड म्हणून राहायचं। बर, तुम्ही बाया सगळ्या आत झोपा, आम्ही पुरुष मंडळी बाहेर झोपतो। चालतंय की? मी दारात झोपितो। तर या सुनेला पळून देणार नाही। तो पळायला लागला की असं पाय धरेल, असं त्याला खाली पाडेल आणि असं अंघोळ पासून त्याला डिश 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 असं मारेल। गजा, अरे झोपण्याची सगळी तयारी पण केली का? तयारी झाली सगळे? वय मोठे, सगळी तयारी झाली आहे। शेजाऱ्यांच्याकडनं गाड्या पण घेऊन आल्यात। आजी चालतंय तेवढं। अगं काय मोठा, काय झाली तयारी झोपायची? हो। काय रे सुने, दिवसभर बसून बसून कंटाळला असेल? वय लयच कटाळा आलाय। उद्यापासून कंटाळा संपेल तुझा। उद्यापासून एक काम करायचं, सकाळी उठल्यानंतर आत्माराम आणि सारंगच्या बरोबर बाहेर पडायचं।
दिवसभर त्यांच्या सोबत राहायचं आणि ते जे जे काम करतात त्याच्यात मदत करायची. ते जे सांगतील ते करायचं. अगदी रस्ता झाडायला सांगितला तरी तो झाडायचा. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर असा घाम फुटेल ना, रात्री पाठ टेकल्या टेकल्या झोप लागेल. उद्यापासून हे करायचं. चला आता सगळ्यांनी झोपा. सगळ्यांना गुड नाईट. मुक्ता जरा इकडे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घे. फार वेळ घालवू नकोस. किती अवघड काम आहे. मात्र हात दुखायला लागले. आपल्याला तर नाही जमणार हे काम. नाही अरे तू आता कुठं हात नाही लावला तर लगेच नाही म्हणायला लागला वय. जरा प्रयत्न तर कर की. अहो असं मजुरीच्या कामाला प्रयत्न कशाला करायला पाहिजे. नाही मला असं बसून कुठलं काम नाही का ते सांगा असेल तर करतो. जे आहे ते हेच आहे. करायचं असेल तर करा, नाहीतर जमणार अण्णा, जमणार. न जमायला काय झालं, नक्की जमणार. हे बघ, आय कॅन रिअली अंडरस्टँड. हे हार्डवर्क, आय मीन हे असं अंग मेहनतीचं काम तू ह्या आधी केलं नाहीयेस ना, म्हणून ते तुला तसं वाटते. पण नक्की जमेला, ट्राय कर. अहो तेच ना, जे मी कधी केलेलं नाही तेच तुम्ही मला करायला सांगताय. अरे म्हणजे कधीच केलं नाही ते जास्त जीव लावून करायला पाहिजे ना. अहो होय, पण हात दुखतात, घाम आलाय, त्याच काय. आता काम केल्यावर घाम नाही तर काय ज्यूस येणार आहे वय. मला ज्यूस मिळेल काय. लय कस तरी होतंय हो. ऊसाचा रस मिळाला तरी चालेल. हा बघ ना मग. मारू नका हो, मला मारू नका. घाबरू नको. नाही नाही नाही, तुला कोणीच मारणार नाहीये. रिलॅक्स. आता मला खरंच जमत नाही, काय करावं. हे बघ, अरे सुनील, कसं आहे की ह्या जगात ना असं कोणतंच काम नाही की ज्यात अंग मेहनत नाही. आणि नशिबानं तुझ्यावर ही अशी वेळ आली असं बिलकुल विचार करू नकोस. अरे नशिबानं तुला ही संधी दिली असा विचार कर आणि त्या संधीचं सोनं कर. आणि आज जर तू माघार घेतलीस तर तू स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाहीस. त्यामुळे प्लीज ट्राय कर. आणि हे बघ, चोरी करण्यामध्ये, लबाडी करण्यामध्ये ना पकडले जाण्याची भीती असते. अरे ती मेहनत करण्यात कधीच नसते. असतो तो फक्त आनंद. तुला आठवतंय का, तू सगळ्यांना काय प्रॉमिस केलेस? सगळ्यांचा विश्वास जिंकणार आहेस. हा, हीच संधी आहे. चल. बघते अगं, काय करून राहिलीस तू? सोडे, काय होत? बस इथं बस. अगं बोल ना. बघते, हे काय करत होतीस तू? आधी जीव घे आमचा, मग काय करायचं ते कर. बघते, तू ह्याशी बोलतेय मी. आई काय आलं? काय विचारतोय तू भाऊ? सांग ना आता, त्याला काय करत होतीस ते सांग. अगं काय दाखवणार होतीस त्याला? आयुष्यभर विचारला असता का त्यो? आई सांग ना, काय आलं? विचारतोय पहिलीला, मला नको विचारू. कुसुमताई, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणले.
काय झालं? तुझं मला काय झालं? सांगशील का काय झालं? आईला माहितीये, पण ती म्हणते की भक्ती झाला विचार. भक्ती नाही, पण भक्ती रडती. भक्ती बट काय झालं? कुसुम काय झालं सांगशील का मला? भक्तीनं बरोबर बांधून घेतली होती. स्वतःला. भक्ती असं करतात का बाळा? असं काय करू राजा? वड निलम काय सांगायला मला. स्वतःचा जीव घ्यायला निघाली होती. आपल्याला सोडून झाली होती तुझी बहीण. राजा एक काम करशील का? गजा ए बाळा एक काम करशील? तुझी ताई आहे ना मुक्ताताई आणि दाजी, त्यांना जरा घेऊन येशील. आणि रावदादा दिसले ना म्हणजे रावसाहेब, तर त्यांना म्हणा बोलवलं. त्या स्पर्श पण जखमच देत राहणार आहे मला. एकीकडे या जखम बुजवते का उधळत चालली काहीच कळत. मला नाही वाटत जिवंतपणे यातून बाहेर पडन मी. आता ना आता स्वतःच राग येतो आणि किळत येते स्वतःची. भक्ती शांत राहा, एकदम शांत राहा. आमच्यातलं कोणीच तुला त्रास वाटून घेऊ शकत नाही. फक्त समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू शकतो. मला माहित आहे तुझ्या वाटेला जे आले ते लय वाईट आहे, पण म्हणून जे घडलं त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा जास्त काही घडलं नाही म्हणून देवी आईचा आभार म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करायला पाहिजे. अगं या जगात त्रास होतोय म्हणून आत्महत्याचा मार्ग निवडला असता तर ह्या जगात कोणीच जिवंत राहू शकलं नसतं. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आम्ही सगळे आहोत. तुला कधीही मनात असे भलते सलते विचार आले ना, तू आमच्यापैकी कुणालाही कधीही सांगू शकतेस भक्ती. जीव द्यायचंय ना तुला? आधी डोळ्यासमोर जीव कसा जातो ते पहा. गजा त्यांना आधी पंप दे. अन्नाच्या खिशात असेल. अन्न पंप काय? जगातलं सगळ्यात मोठं दुःख मरण नाहीये, तर आपल्या लेकराच्या चितेला आग देणं. अरे ज्याला जन्म दिला त्याला लाकडात रचून पेटवून देण्याचं दुःख तुला नाही समजणार. आता तर त्यांना माझी जास्त काळजी वाटून राहिली. ताई अगं तू नगरकरांची सून आहेस, तू असं भाड्याच्या घरात राहतेस हे समजल्यावर त्यांना किती वाईट वाटेल. बघते तू त्याचा विचार नको करू. तू आता तुझ्या आयुष्याचा विचार कर फक्त. मला तर आता काहीच समजत नाही काय घडणार आहे. आम्ही भाड्याच्या घरात कसं राहू, काय करू माहित नाही. हा पण एवढं नक्की आहे की तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. जी काही लागल ती मदत करालच. म्हणजे पैशाचं नाही म्हणत आहे मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे सगळं असं झालं नसतं. त्यांचे आई वडील असते, कुटुंब असते तर काहीच अडचण नव्हती. पण आता सगळंच बदललंय. आई यांना आपल्या सोबत आले तर बरंच होईल. यांना पण आई अण्णांचं प्रेम मिळालं आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आई अण्णांची काळजी पण घेता येईल. आपण त्यासाठी अण्णांना आधी तयार करावं लागेल. तेच सांगते, अण्णा ऐकायलाच तयार नाहीये. ते हे घर कधीच सोडणार नाही. जशी ती घटना तुम्हाला आतून छळते ना, तसा हा एक प्रश्न मला कायम छळत राहणार. आणि फक्त मलाच नाही, मला माहित आहे मोठी आई आजी या सगळ्यांना त्रास होणार आहे. म्हणून म्हणते तुम्ही ना बोलायला पाहिजे.
मनात जे काय ते तर सांगून टाकलं पाहिजे. ठीक आहे, उद्या स्पर्धेचे आयोजक माझ्यावर माहितीपट बनवायला काही लोकांना पाठवणार आहे. तर ते मला इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास वगैरे असे काही प्रश्न विचारणार आहेत. त्यात मी त्यांना सांगेन की माझ्या घरच्यांनी निशेष करून माझ्या सासऱ्यांनी मला लय पाठिंबा दिला. मी हेही न विसरता सांगणार आहे की त्यांना संगीत अजिबात आवडत नाही. हे सगळं त्यांना सांगायची काय गरज आहे? नाही, बरोबर आहे ना. म्हणजे ते कॅमेरा घेऊन येतील आणि तुम्हाला विचारतील की सांगा तुम्हाला संगीत का नाही आवडत, आणि मग तुम्ही उत्तर दिल्याशिवाय ते काय तुम्हाला सोडणार नाही. मला उत्तर द्यावंच लागेल. मग आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला लोकांसमोर उत्तर द्यायचंय का मायासमोर उत्तर द्यायचंय का घरच्यांसमोर उत्तर द्यायचंय. वाटलंच तर मोठी आई आजी त्यांच्याशी बोला, पण बोला. स्वतःला छलणं पण एक पाप आहे. तुम्हाला इतका त्रास होत नसताना तर मी तुम्हाला इतका विचारलंच नसतं. गजा, ए गजा, काय ते माझा संबळ घेऊन ये. भाऊ काकांना तबला आणायला सांग आणि अण्णांना पण बोलव. सराव करायचाय. तुम्ही जर मला खरंच माफ केलं असेल ना, इकडून कुठेही जाणार नाही. आईवर खरंच मनापासून प्रेम करत असाल, मुलगी मानत असाल तर इकडून कुठेही जाणार नाही. संबळाच्या आवाजानं पण काही झालं तरी इकडून हलणार नाही. जी गोष्ट मी विसरलोय ती मला आठवायला भाग पडू नकोस. मला माहित आहे तुम्ही अजिबात विसरलेला नाही. जगापासून लपू शकता, सगळ्यांची खोटं बोलू शकता, पण स्वतःशी नाही. संगीत कानावर पडल्यावर तुम्हाला त्रास होतो. असं कसं? संगीत तर सगळ्यात आहे. इकडं वाऱ्यात, पावसात, पक्ष्यांच्या आवाजात, सगळ्यात आहे. कानावर जरी हात ठेवले ना तरी धडधड असं ऐकू येतं. संगीत ऐकून मनाला आनंद मिळतो, आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. तुम्ही त्याच संगीतापासून दूर जाताय का? पळताय? कारण मला ते सूर बेसूर वाटायला लागतात. तू आता म्हणालीस ना, या वातावरणामध्ये पण एक स्वर आहे. मला ते सगळे कर्कश वाटायला लागतात. कोकिळेचा स्वर असेल, पक्ष्यांचं गाणं असेल, मला सहन होत नाही. ते मला सहन होत नाही. नकोय मला तो विषय, नकोय मला, नकोय ते सगळं. आणि यावर मला काहीही बोलायचं नाहीये. आणि तू सुद्धा बोलली नाहीस तर फार बरं होईल. फक्त तुम्ही इथून शहरामध्ये राहायला येण्याचा जो निर्णय आहे तो झाला की मला सांग, मी सगळी व्यवस्था करतो. ते मी अण्णा आणि भक्तीवर टाकले. ठीक आहे, मला एक जरा कामानिमित्ताने 2-4 फोन करायचे. मी जाऊन येतो. चार्जिंग केलंय का? हो आहे, 50% आहे. मगाशीच बघितलं. नाहीतर बोलता बोलता परत हरवला तर, चार्जिंग संपलं तर लोकेशन पाठवता येणार नाही ना, म्हणून विचारलं. यापुढे कामाला जाताना सायकलने जायचं, कारण गाडीच्या चाव्या तर मी लपवून ठेवल्यात. काय वेळ लागला का तुला? आम्ही सायकलने जायचं कारण आरोग्य, फिटनेस, निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवायलाच हवी. आणि हा कुटुंबाच्या भल्यासाठीचा निर्णय मी घेतलाय. विश्वास राहू दे, डुप्लिकेटचा हवी आहे माझ्याकडे. तुझा डाव फसला. हो काका, मला माहिती आहे त्या गाडीच्या एक्स्ट्रा चाव्या तुमच्याकडे आहेत ते, म्हणून मी त्या गाडीची 4ही चाकं पंक्चर केली आहेत.
बाबा, तुमच्या बंधूंना ना कोणावर विश्वास नाही वाटतं. काही झालं की अगदी धावपळ करून स्वतः खात्री करून घेतात. तू खरंच चाकं पंक्चर केलीस? याचं उत्तर मी नाही, तेच देतील. विश्वास, अरे यांनी खरंच गाडीची टायर पंक्चर केलंय. रेणुका, अति होतं ना तुझं. आई, फक्त घराच्या नाही तर घरातल्या माणसांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय. म्हणजे तुला आम्ही मुक्ताकडे जाऊ दिलं नाही म्हणून तू हे मुद्दामून करतेस? जाणून बुजून? अहो काय बोलताय तुम्ही हे बाबा? उलट तुम्हाला ना माझे आभार मानायला. निदान मी तुम्हाला जाण्यापासून अडवत तरी नाही, फक्त जाण्याचं वाहन बदलते. सो तुम्हाला जायचंय तर जा, पण सायकल घेऊन जा. ए, तुझी नाटकं पास कर, गाडीच्या किल्ल्या दे. ठीक आहे, मग आपण एक डील करूया. मी तुम्हाला चाव्या देते, तुम्ही मला मुक्ता वहिनीकडे जायची परमिशन द्या. पटकन निर्णय घ्या. काय तो वेळ नाही आपल्याकडे. आमचा निर्णय झालाय, आम्ही सायकलनी जाऊ, पण तुला परवानगी मिळणार नाही. स्पर्धेच्या ऑर्गनायझर्सचा मेसेज आहे. इकडचा ऍड्रेस विचारतो. उद्या येणार ना ते उद्याच येत आहेत का? पण त्यांना काय घाई आहे का? पण ना, घाई आता आपल्याला करावी लागणार आहे. ते उद्याच येणार होते. पण ते काय काय विचारतील? आय मीन जे काही विचारतील ते मुक्त विषयच असेल. भक्तीविषयी काही विचारलं तर? नाही म्हणजे यांच्याबद्दल काही विचारलं तर? अगं ते काय हे विचारणार आहेत का? अगं मुक्ता काय शिकली, कुठं शिकली, तिला काय अडचणी आले हे विचारतील. उगा आपलं. अहो पण त्यांना प्रश्न नाही का पडणार? म्हणजे मुक्ताचं लग्न झालंय तरी ती इथं माहेरीच आहे, आणि आपली धाकटी लेक पण लग्न होऊन इथंच आहे माहेरी. दोघी लेकी इथंच आहेत आणि जावई पण इथंच आहेत. असं नाही वाटणार त्यांना? देवा देवा, या सायकलने फार जीव घेतलाय. पाय, कंबर सगळं 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 जाम झाले. अरे देवा. आई 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 आई. तुम्ही खूप वर्षांनी चालवली असेल ना? तब्बल 40 वर्षांनी. आता हे सगळं इम्पॉर्टंट आहे का? इकडे आपला जीव चाललाय, त्याचं काही नाही. हो काका, तुम्हाला आधीच एवढा फिजिकली त्रास होतोय, त्यात चिडचिड करून असा मेंटल त्रास का करून घेताय? बघा, तुमच्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर साठी सायकलिंगच उत्तम पर्याय आहे. आणि बाबा, तुमच्या डायबिटीज साठी सुद्धा. एकदा सवय झाली ना की मग काहीच वाटणार नाही. सवय झाली म्हणजे आम्ही काय कायमस्वरूपी करणार आहोत का? तुम्ही माझे मुक्ता वहिनीकडे जाण्याचे सगळे दरवाजे बंद केलेत ना कायमसाठी, मग तुम्हाला सुद्धा रोज सायकलनेच जावं लागेल. काय वेळ लागले काय? आज कुत्रे लागले होते मागे, किती जोरात पळवा लागली सायकल. आज सुटलोय, उद्या नक्की पकडतील. हो ना. अहो काका, तुम्ही कुत्र्यांबाबतीत सुद्धा असे गैरसमज करून घेतले. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की असं काहीच होणार नाही. उलट तुम्ही रोज जायला लागलात ना की तुमची सुद्धा ओळख वाढेल. मी काय म्हणते, तुम्ही जाताना ना बिस्किट्स कॅरी करा. एकदा खायला टाकले ना की तुमची छान ओळख होईल. आणि मला तर वाटतं की ते तुम्हाला ऑफिस पर्यंत सुद्धा सोडायला येतील. म्हणजे आम्ही कामानं धंदे सोडून त्यांना बिस्किट खायला घालतो. हो बाबा, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे हे तरी दिसू द्या. आणि तुम्हाला माहितीये का, तुमच्या मनात प्रेम दया खूप आहे, पण तुम्ही हे सोसायटीच्या प्रेशरमुळे ना सगळं विसरून गेलो. आणि मी ते प्रेम बाहेर काढण्यासाठी कायम प्रयत्न करत राहीन. मी तुमच्या आरोग्याची छान काळजी घेईन. आमची तुला किती काळजी आहे ना हे तू आम्हाला सांगू नकोस. तू फक्त आम्हाला त्रास देण्याचे नवीन नवीन मार्ग शोधत असतेस. नाही आई, त्रास देण्यासाठी नाही, तुम्हाला समानता समजेल यासाठी प्रयत्न चालू आहेत माझे.
आणि समानता समजायला तुम्हाला जेवढा वेळ लागेल ना तेवढा तुमचा त्रास वाढेल. पटकन आवरायला घेऊया, ते कुठल्याही क्षणी पोहोचतील. अगं बाई, पण त्यांना चहा चालेल ना? हो, आय मीन ते नाही म्हणतील, पण आपण त्यांना आग्रह करू, मग येतील. ए गजा, जा जरा जास्तीचं दूध घेऊन ये, लिटर भर घेऊन ये आपणकडनं, जा. मला आंघोळीला जायचंय आणि भाऊ अजून बाहेर आलेला नाही. किती वेळ बसतो आतमध्ये काय कळत नाही. आता मला कळलं आई, ही माधवी त्याच्यावर एवढी का पिसाटलेली असते ते. दादा मी एक आयडिया देऊ का? काय? एकत्र आंघोळ करू मी आणि भाऊ बाथरूम मध्ये? अरे तसं नाही, म्हणजे एकदम अगदीच. पण माझं काय म्हणणं होतं ना की इथं जवळच एक हिर आहे, उघड्यावरती आंघोळ करायला मस्त मजा येईल ना. असं मस्त हिरीनं असं मस्त बादलीनं शेंदून पाणी काढायचं आणि गार पाण्याची बादली डोक्यावरती उपडी करून घ्यायची. ओके वे, थँक्यू. तू काय वेडास का रे? म्हणजे तू मला तिथे विहिरीवर नेऊन उघडा करून आंघोळ करायला लावणार? अरे असं तर मग बाथरूम कशाला पाहिजे, हे बंदच करून टाकू. सगळ्यांनी जाऊ तिकडे विहिरीवर उघड्याने आंघोळ करायला. काय बोलतोस तू? बाप्या भाऊ, ते शहरातल्या माणसांना जरा अवघडच जाते. काय गावातल्या माणसांना सोपं असतंय ते. आलात, उपकार झाले. फारच लवकर आलात बाहेर आपण. अरे तुझ्यापेक्षा ना त्या म्हशी सुद्धा पाण्यातनं लवकर बाहेर येतात रे. अरे अजून जर तू थोडा वेळ लावला असतास ना तर पप्यानी मला त्या विहिरीवरती उघडा करून आंघोळीला बसवलं असतं. कसं दिसलं असतं ते रावसाहेब नगरकर उघडे आंघोळ करतायत. मी कुठं काय? अरे गाप, त्याला जाऊन येतो बाजूला वा, मी जातो आंघोळीला. नाही म्हणजे माझी तशी चालत राहायला काही हरकत नाहीये, पण कुठपर्यंत जायचंय आणि थांबायचं का नाही ते जर समजलं तर तशी मनाची तयारी करता येईल ना, बाकी काय नाही. काय आहे, असं जर आपण न थांबता चालत राहिलो तर माझ्या दोन्ही तंगड्या मग ओके मी थँक्यूच होती एकदम. एक काम आहे. काय काम? काय आहे बरं? विसरले का काय? हो. काय विसरले? तेच विसरलो. काय काम आहे ते विसरलो. आठवलं. आपल्याला शर्यत लावायची. काय शर्यत? दादा हो आताच एवढं चाललोय, आता जर धावलो तर मग माझ्या तंगड्या तुटतीलच, म्हणजे वाटच लागन माझी. शर्यत म्हणजे तुम्ही गाडीत आणि मी धावत, बरोबर ना? दोघेही धावत. काय तिथपर्यंत जायचं? दादा माझ्या हातनं ज्या काही 2 4 70 72 ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. मला तुम्ही खरंच मनापासून क्षमा करा, पण अशी शिक्षा देऊ नका मला, प्लीज. तुम्हाला सारंग मुक्ताची शपथ आहे. आपली पडपड शर्यत लावायची म्हणजे लावायची. दादा पण तुमच्या माझं बोलून झालंय. मग आता कसं करायचं? म्हणजे तुम्ही पाय आणि कंबर करत राहिलात तर मग घरातली कामं कशी करायची? मी एकटी घरातली कामं करणार नाही, आधीच सांगते. मी काय, कोणीच एकट्याने घरातली कामं नाही करायची. मग आम्ही काय करायचं? काल सायकल चालवण्याचा हट्ट धरला नसता तर पाय दुखले नसते, इथं बोंबलत बसलो नसतो. तुम्हाला तुमच्या वेदना लगेच दिसतात ना? आणि बाबा, शारीरिक वेदना जास्त दिवस टिकत नाही, पण मनाला झालेल्या वेदना खूप काळ टिकतात, जशा की मुक्ता वहिनीच्या. कारण त्यावर कोणतीच पेनकिलर काम करत नाही. भूक लागलीये ना? मी पटकन सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा घेऊन येते. आले. काही चमचे कॉफीची पावडर टाकायची आणि असे चमच्यानं ढवळून घ्यायचे. इतकं सोपं असतं ते.
नाव तर लय अवघड आहे, पण बनवायला किती सोपी आहे नाही का? पण दूध नाही यात दूध नाही टाकत. आव कशातच नसतं, ते कापीमध्ये पण नसतं आणि त्या लिंबाच्या चहात पण नसतं. का बरं ही लोक दूध नसतील पित? मला वाटत या शहरातल्या लोकांना दूध पचत नसन. नाही अहो तसं नाही. आव शहरात गाई म्हशी नसतील ना. हा बरोबर आहे. शहरवाल्यांकडे कुत्री आणि मांजर पाळीत्यात आणि गाई म्हशी गावाकडे पाळीत्यात. अरे गजा असं काही नाही. हे कसं असतं, प्रत्येकाचा चॉईस असतो. काही लोकांना दूध नाही आवडत कॉफीमध्ये चहामध्ये, सो ते नाही टाकत. हा तर आता आपली ब्लॅक कॉफी तयार झाली आहे. आता आपला करायची आहे स्ट्रॉंग कॉफी आणि लेमन टी. मस्त आहे. हा आमचा देवारा आणि ही आमची देवी आहे. यो जो देवी आईचा मुखवटा आहे तो आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आहे. आईच्या आशीर्वादानंच अण्णांमध्ये संबळ वादनाच्या कलेनं जन्म घेतला. पुढे तो मायात उतरला. एक मिनिट. सो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. चहा. थँक्यू. जरा घ्या तुम्ही. आणि यो मावा जीव की प्राण, मावा संबळ. जसं माणसांच्या गळ्यात तुळशी माळ असते ना, तसं अण्णांच्या आणि माया गळ्यात नेहमी आज संबळ असत. या जन्मा आधीपासूनच या घरातल्या भिंतींच्या कानावर संगीत पडत आलंय. या विटा पावसात कमी आणि संगीतात जास्त न्हावून गेल्या. खरंच सांगते, संगीत आहे म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. ताई तुम्ही लय भारी बोलताय बर का. हा माफ करा, ते राहुलच नाही मला आणि बोलून गेलो. दादा झाले 7 फेऱ्या झाल्या. पण नेमकं काय झालं, तुझी 7वी फेरी पूर्ण व्हायच्या आत मी इथेपर्यंत येऊन पोहोचलो. त्यामुळे मी शर्यत जिंकलो, तू हरलास. आता डोक्यात काय आहे तुमच्या? काही नाही, आता तू जिंकेपर्यंत पुन्हा काही ना काहीतरी करत राहावं लागणार आपल्याला. थोडी दया दाखवतो तुझ्यावर. दुसरं काहीतरी करू आपण. चल दादा. पण दादा ऐका ना. ये. मुक्ता, तुला मी आता जे काही प्रश्न विचारेल त्याची उत्तरे माझ्याकडे बघून दे, कॅमेऱ्यात बघून नाही. बर. कसं आहे, कॅमेरा त्याचं काम करत राहील, आपण आपल्या गप्पा मारूयात की. चालेल. मुक्ता, तू छोट्याशा गावात राहिलेली, खेड्यात वाढलेली मुलगी आहेस, तरी सुद्धा तुझ्या कलेला तुझ्या कुटुंबियांचा खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे आता मी पाहतोय की तुझ्या सासरकडची आणि माहेरकडची दोन्ही माणसं इथं उपस्थित आहेत. तुम्ही बरोबर बोललात. माझ्या दोन्ही घरच्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. माझ्या वडिलांनी म्हणजेच माझ्या अण्णांनी मला संबळ शिकवला आणि हे चुलत सासरे. त्यापेक्षा मला म्हणले असते काही इंटरव्ह्यू द्यायचा नाही म्हणून आपण असे घराबाहेर पडलोय, तर बसलो असतो कुठंतरी झाडाखाली मस्त गप्पा आणत. दादा हो त्या करता 7 राऊंड मारायला लावले तुम्ही मला. उगाच उपकार समज उपकार. अरे माझ्यामुळे एवढा व्यायाम झाला तुझा, माहितीये कसा फोपशा झालाय बघ मी. आणि आता जास्त डोकं चालवू नकोस, शांत राहा जरा. आताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती आणि आता तुम्ही म्हणताय डोकं नको चालवू तर गप्प बसायला लागत. जे डोक्यात आलंय ते डोक्यातच राहू दे, कळलं ना. आता तुमच्याच फायद्याचं होतं, येणारा धोका टाळला असता. असं आहे का? ठीक आहे, मग तुला तर एवढं वाईट वाटत असेल तर सांगून टाक काय ते. नाही आता तुम्ही म्हणताय तर नाही सांगत ना मी. परत तुम्हीच म्हणाल कशाला डोकं चालवलं म्हणून. सांग, नाहीतर आता देतो बघ. नाही म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं होतं सांगू का तुम्हाला? का इंटरव्ह्यू पासून निघून जाण्याकरता म्हणून तुम्ही तिकडून इकडे आलात
आणि तुम्ही हे पण म्हणलात का मुक्ताताई लय हुशार आहे. आता तिने तिची हुशारी दाखवत समजांनाच इकडे घेऊन आली तर काय